तर येत्या 24 तासात लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात एक मोठी अपडेट येऊ शकते। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहून घ्या लाडकात्यांनो, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या हप्ते वितरणाचा जी.आर. हा येत्या 24 तासात येण्याची शक्यता आहे। कारण या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा लाडक्या बहिणींना 8 मार्चला म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनाच्या दिनानिमित्त सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 2 हप्त्याचे पैसे फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रितपणे जमा करण्यात आले होते। पण यावेळेस 8 मार्चला फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि 8 मार्चला जर हप्ता वितरण होईल, 8 ते 10 मार्चला या 2 दिवसात जर हप्त्याचं वितरण होत असेल तर त्या संदर्भातला जी.आर. हा येत्या 24 तासात येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। तर यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता मिळाला होता, त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि ज्या महिलांनी ई-केवायसी दुरुस्ती केली असेल अशा महिलांना सुद्धा समोरचा हप्ता हा मिळणार आहे। तर लाडकात्यांनो, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला होता काय? मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। त्याचसोबत तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही। आणि फेब्रुवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।